शिवसेना पक्षाचा आजचा 58वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे। शिंदे गटाकडून वरळीमध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात येते। वर्धापन दिनानिमित्ताने शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री शिंदे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही शिवसेनेकडून आहे तो आज वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। मी सध्या आहे ते म्हणजे वरळीतला एकनाथ शिंदे गटाकडून या ठिकाणी आहे तो वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टरबाजी देखील करण्यात आलेली आहे। वाघाने वाघासारखं वागावं, भगवा आहे ते रक्त गर्वाने सांगावं आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे आम्ही वारसदार आहे, भगवा विचार आम्ही लोकांसमोर घेऊन जातो आहे, अशा पद्धतीचे हे पोस्टर देखील आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मात्र लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला पाहिजे तसं यश आहे ते आलेलं नाहीये। मात्र उभाटा गटाला आहे ते कुठेतरी जास्त यश मिळालेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना काय विश्वास देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आगामी विधानसभा देखील आहे ते तोंडावर आहे। त्यामुळे नेमके एकनाथ शिंदे आता या सर्व कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। तर शिवसेना पक्षाचा आजचा 58वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होतोय। शिंदे गटाकडून वरळीमध्ये आता जय्यत तयारी सध्या झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका येतात आणि त्या अनुषंगाने आता आज शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज शिवसेनेचा 58वा आणि पक्षफुटीनंतरचा दुसरा वर्धापन दिन आहे। आज दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येईल। ठाकरे गट षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करतोय, तर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे इतर बडे नेते सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। तर दुसरीकडे वरळीमध्ये शिंदे गटाचा कार्यक्रम सुद्धा होतोय। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील इतर दिग्गज नेत्यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळेल। या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो षण्मुखानंद सभागृहामध्ये एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाईल, तर दुसरीकडे वरळी डोम इथं शिंदे गटाचा हा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे। दोन्हीकडे जय्यत तयारी करण्यात येते। आपण या दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जोरदार बॅनरबाजी यावेळी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लागलेले षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर, तर दुसरीकडे वरळी डोम इथं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅनरबाजी केलेली आहे।